नमस्कार मंडळी, स्वाद सुगरणीचा मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण चायनीज रेसिपी बनवणार आहोत, सोया चिली। तर ही सोया चिली बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघून घेऊयात। सोयाबीनचे चंक्स घेतलेले आहेत, हे 1 वाटी घेतलेले आहेत। हे मीडियम साईजचे आपण चंक्स घेतलेले आहेत, तुम्ही लहान साईजचे सुद्धा घेऊ शकता। आणि सिमला मिरची घेतलेली आहे, आपण त्रिकोणी शेप मध्ये आपण हे कापून घेतलेली आहे। कांद्याची पात घेतलेली आहे बारीक कापून। शेजवान चटणी घेतलेली आहे आपण थोडीशी, आणि चिली टोमॅटो सॉस घेतलेला आहे। रेड चिली सॉस घेतलेला आहे, सोया सॉस घेतलेला आहे, आणि कांदा आहे तो आपण त्रिकोणी आकारात कापून घेतलेला आहे। 2 मिरच्या घेतलेल्या आहेत उभ्या कापून अशा, आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, काळी मिरी पावडर घेतलेली आहे, लसूण घेतलेले आहेत बारीक करून, आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे 2 चमचे मोठे, लाल मसाला घेतलेला आहे, आणि मैदा घेतलेला आहे थोडासा, आणि व्हिनेगर लागणार आहे आपल्याला, थोडं मीठ लागणार आहे चवीपुरतं, आणि तेल लागणार आहे। सर्वप्रथम आपण हे सोयाबीनचे चंक्स आहेत ते पाण्यातनं स्वच्छ करून मऊ करून घेणार आहोत। आता हे पाणी आपण उकळत ठेवलेलं आहे। पाण्याला उकळी आली की आपण त्याच्यात सोयाबीनचे चंक्स घालणार आहोत, आणि 2-3 मिनिटं आपण ते साधारण 2 ते 3 मिनिटं आपण पाण्यात ते उकळणार आहोत। चांगले फुलतात ते पाण्यात, त्याचं हे स्टार्च निघालेलं आहे। आता आपले हे उकळत्या पाण्यात आपण गॅस बंद केलेला आहे। आपण डायरेक्ट हे आता थंड पाण्यात काढून घ्यायचे। छान फुगलेले आहेत आपले सोयाबीन। आता हे आपण हाताने दाबून त्याचं पाणी आहे ते काढून टाकणार आहोत। पाणी आपल्याला सगळं काढून टाकायचं आहे। आपण पाणी काढून टाकलेलं आहे। आता एका बाउल मध्ये आपण हे काढून घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपण हे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे, 1 चमचा आपण मोठा कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे, आणि 1 चमचा मैदा घातलेला आहे, थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीपुरतं, काळी मिरी पावडर घातलेली आहे, थोडी शेजवान चटणी आहे ती घातलेली आहे, डार्क सोया सॉस घातलेला आहे, आणि हे आपण छानपैकी कोटिंग करून घेणार आहोत सोयाबीनला। कोटिंग करून आपल्याला ते तळायचं आहे। एका कढईत आपण तेल गरम करून जे सोयाबीन आपण कोटिंग करून घेतलेले आहेत ते तळून घ्यायचे आहेत। तेल आपलं गरम झालेलं आहे, सगळे सोयाबीन आपण त्यामध्ये घालून तळून घेणार आहोत। आपण मोकळे करून ते तळणार आहोत, आणि हाय फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। लगेच ते तळून होतात, त्याला वेळ लागत नाही जास्त तळायला। टिश्यू पेपरवर आपण काढून घेऊयात। हे दुसरी बॅच पण आपण तळून घेऊयात। चमच्याने असे घालायचे, त्याच्यामुळे ते चिपकत नाहीत आणि छान कुरकुरीत होतात। जास्त वेळ लागत नाहीये तळायला। मस्त क्रिस्पी झालेले आहेत आपले सोयाबीन, आणि रंग सुद्धा खूप छान आलेला आहे। आकार तुम्ही बघू शकता वाढलेला आहे। आपण आता ते काढून घेऊयात। अशा प्रकारे आपण सगळे आपले सोयाबीन आहेत ते असे तळून घ्यायचे आहेत। आता एका पॅन मध्ये तेलामध्ये आपण लसूण आणि आलं टाकलेलं आहे, ते छान आपण परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये आपण कांदा आहे कापलेला तो घालायचा आहे। कांदा तुम्ही स्क्वेअर शेप मध्ये सुद्धा कापू शकता, आणि सिमला मिरची आहे ती पण घालून आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे असं हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे। ही चायनीज रेसिपी आहे, सगळ्या चायनीज रेसिपी असतात त्या हाय फ्लेमवरच करायच्या।
जेणेकरून तो ग्रीन कलर आहे तो जात नाही. मऊ सुद्धा झाली पाहिजे आणि आपल्याला आपला हिरवा रंग आहे तो जाऊ देता कामा नये. आता त्याच्यामध्ये आपण शेजवान सॉस घातलेला आहे, चिली सॉस घातलेला आहे, सोया सॉस घातलेला आहे आणि टोमॅटो केचप घातलेला आहे. आणि छान आपण मिक्स करून घ्यायचं आणि 1 चमचा आपण व्हिनेगर घालायचं आहे. आणि आपला हा सॉस आता आपण तयार करणार आहोत अशा पद्धतीने. आता ह्याच्यात आपण तिखटपणासाठी मसाला घातलेला आहे, थोडासा काश्मीरी पावडर सुद्धा तुम्ही घालू शकता आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि कांदा पात आहे ते आपण घालायचे आहे वरून आणि सॉटे करून घ्यायचं थोडा वेळ. मिरची घातलेली आहे. आता आपण हे थोडं कॉर्नफ्लॉवर ठेवलं होतं, त्याच्यात पाणी घालून आपण हे असं बॅटर तयार करायचं आहे आणि ते आपल्या मिक्सचरमध्ये आपण घालणार आहोत, जेणेकरून त्याला घट्टशी अशी कन्सिस्टन्सी येईल. घालून आपण परतून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण आता ते तळलेले सोयाबीन आहेत ते घालायचे आहेत आणि सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत, परतणार आहोत. खूप छान झालेलं आहे, मस्त दिसत आहे एकदम. चवीला खूप छान लागतात. स्टार्टर म्हणून तुम्ही वापरू शकता किंवा मधल्या वेळेला आपल्याला भूक लागली असेल तर तुम्ही हे करून बघा, खूप छान लागतात. आपण सर्विंग बॉलमध्ये आपण काढून घेऊयात. आपले आता सोया चिली झालेले आहेत तयार. तुम्हाला आमची आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि ज्यांनी आतापर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. बाजूचा बेल आयकॉन दाबा आणि वेळात वेळ काढून आमची आजची रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.